नूतनीकरण केलेल्या शिवालयामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि मी अंबादास दानवे यांना तर धन्यवाद देतोच आहे, कारण त्यांनी अप्रतिम असं नूतनीकरण केलंय. पण त्याचबरोबरीने रवींद्र वायकर यांना सुद्धा खास धन्यवाद देतोय, कारण ही जागा ज्या वेळेला आपले शिवालय मंत्रालयाच्या त्या बाजूला ते बॅरक्स होत्या तिथे होतं आणि मेट्रोच्या कामासाठी ती जागा सरकारने घेतली आणि एक ऑफिसची जागा कुठे असावी, कार्यालयाची जागा कुठे असावी, 2-4 जागा दाखवल्या, पण त्या काही तशा पसंत पडल्या नाहीत, कारण वरच्या मजल्यावरती होत्या. रवींद्र वायकर तेव्हा मंत्री होते आणि त्यांचं एक घर होतं, त्यांना मिळालेला म्हणजे निवासस्थान बंगला होता आणि वायकर म्हणाले की मी मुंबईचाच आहे, मी माझा जो बंगला आहे तो आपल्या शिवसेनेच्या कार्यालयासाठी देतोय आणि त्यावेळेला हे शिवालय उभं राहिलं. म्हणून या दोघांना मी धन्यवाद देतो. आधी शिवालय कसं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आपण जसजसा काळ पुढे सरकतोय तसतसं नूतनीकरणाच्या निमित्ताने सुद्धा पुढे सरकत आहोत. आज सुरुवातच मी पत्रकारांशी संवाद साधून करायचं ठरवलं. मुद्दे म्हटले तर अनेक आहेत, काही मुद्द्यांना स्पर्श करता येईल, काही मुद्दे हे नंतर जाहीर सभांवरनं मी मांडेल. नुकत्याच झालेल्या 4-5 राज्यांच्या निवडणुका आहेत, त्याच्यात लागलेले निकाल आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी काही दैनावस्था आहे ती अवकाळीमुळे झालेली आहे, दुष्काळामुळे झालेली आहे, नापिकीमुळे झालेली आहे. तिथे सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही, तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर मुंबईसाठी जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती सुद्धा मी येणार आहे. पण सुरुवात करताना ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याचे निकाल लागलेत, जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन मी परवाच्याच कार्यक्रमात केलेलं आहे. या निमित्ताने एक प्रश्न मी उपस्थित केला होता आणि निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं की निवडणूक प्रचारामध्ये देवाच्या नावाने किंवा धर्माच्या नावाने आधारावरती मत मागितले तर तो गुन्हा होतो की नाही. कारण आपल्याला कल्पना आहे, मी जे पत्र निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे, आयुक्तांनी लिहिलेलं आहे, त्याच्यात स्पष्ट मी उदाहरणासह नमूद केलेले आहे की कर्नाटकाच्या निवडणुकीत माननीय पंतप्रधान बजरंगबली की जय म्हणून मतदानाचं बटन दाबा तुम्ही असं म्हटले होते. अमित शहा आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री हे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला मत दिल्यानंतर आम्ही रामलल्लाचं दर्शन तुम्हाला फुकट करून देऊ असं म्हणाले होते. त्याच वेळेला मी आठवण करून दिली होती की या देशातले नव्हे जगातले एकमेव हिंदू हृदय सम्राट, गद्दार हृदय सम्राटांबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला आपल्या भाषणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता, राम मंदिराचा मुद्दा घेतला होता. त्यावेळेला मात्र त्यांच्यावरती निवडणूक आयोगाने 6 वर्ष निवडणूक लढवायला तर बंदी केली होती, ती पुरेशी नाही वाटली म्हणून मतदानाचा मूलभूत अधिकार सुद्धा काढला होता. आज त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे का असं पत्र मी त्यांना विचारलं होतं. पत्रात अजून त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. उत्तर आलेलं नाही याचा अर्थ मी असं मानू का हा आज आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारतोय की होय, देवाच्या नावाने धर्माच्या नावाने मत मागायला काही आमची हरकत नाही आणि ती जर हरकत नाही असं तुमचं उत्तर थोड्या दिवसात आलं नाही तर आम्ही तुमची मान्यता गृहीत धरून येत्या सर्व निवडणुकांमध्ये जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया आणि मग जे का आमचे धर्माचे हिंदुत्वाचे प्रश्न असतील ते उघडपणाने मांडू. त्यावेळेला मात्र आपण कारवाई करता कामा नये, कारवाई आपल्याला करता येणार नाही. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा, शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. सरकार आपल्या दारी म्हणून जो काही बोगसपणा चाललेला होता तो आता बंद पडलेला आहे, कारण कोणी त्यांना दारात पण उभं करायला येत नाहीये. एक 4-5 दिवसापूर्वी मी अचानक काही माध्यमांशी बोललो होतो, ते एवढ्यासाठी की हिंगोली मधले काही शेतकरी मातोश्रीवरती आले होते आणि फार भयानक परिस्थिती आहे त्यांची. कोणी त्यांना विचारत नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीयेत. पीक विमा घोटाळा हा तर एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती सविस्तर मी कधीतरी बोलेनच.
मात्र ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि एकमेव अधिवेशन जे नागपूरला झालं होतं त्या जवळपास पहिल्याच पूर्ण अधिवेशन तेच पहिलं झालं होतं आणि एकच झालं होतं तेव्हा नागपूरचं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, त्यांना कर्जमुक्त केलं होतं आणि ते केलं होतं. त्यानंतर मात्र ज्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याही वेळेला आम्ही मदत केली होती, अगदी एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषा पलीकडे जाऊन मदत केली होती. म्हणून शेतकरी हा त्या संकटात सुद्धा तग धरून होता. एवढंच नव्हे तर कोरोना काळच्या संकटात आपली अर्थव्यवस्था जी तारली होती ती या शेतकऱ्यांनी तारून धरली होती. आता मात्र संकटामागून संकट येत आहे. या सरकारचा उल्लेख मी दुष्काळात 13वा महिना आधी असा केलेलाच आहे. कर्ज डोक्यावरती वाढते, बँकांचे तगारे मागे लागलेले आहेत, विमा कंपन्यांची दारं ठोठावली तरी उघडली जात नाहीयेत, फोन उचलले जात नाहीत. म्हणून एकतर आता ही सगळी थोतांड नाटकं बंद करा आणि जशी आम्ही कर्जमुक्ती केली होती तशी सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा लवकरात लवकर करा. कारण निवडणुका तोंडावरती आहेत. घोषणा करून एक भूलभुलैया करू नका. कारण गॅसचे भाव जसे निवडणुकीच्या आधी कमी केले होते आणि निवडणुकीचं मतदान झाल्याबरोबर ते वाढवले होते. अवकाळीचा फटका आहे, त्याच्यात पंचनामे सुरू झाले असं मला काही दिसत नाही कुठे. म्हणून मी सर्व शिवसैनिकांना आणि जिल्हा प्रमुखांना सूचना दिलेल्याच आहेत. त्याच्याप्रमाणे काल नाशिकमध्ये फार छान मोठा मोर्चा जाब विचारण्यासाठी पार पडलाय. मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या जिल्हा प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सांगतोय, जिथे जिथे शेतकरी संकटात आहे तिथे त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयावरची मोर्चानी जा आणि जाब विचारा की तुम्ही पंचनामे कधी करणार आहात, विमा कंपन्यांना विचारा तुम्ही आमची नुकसान भरपाई कधी देणार आहात, सरकारला विचारा तुम्ही कर्जमुक्ती करणार आहात की नाही. हे सगळे प्रश्न आता ऐरणीवरती घेऊन ते मांडावेच लागतील आणि सोडवावे लागतील. हे राज्याचे सगळे विषय आहेतच. ते झाल्यानंतर मी जो मुंबईचा मोठा प्रश्न आता उद्भवणार आहे येत्या काही वर्षात तो आहे धारावीचा. कारण धारावीचा विकास झालाच पाहिजे. पहिल्या प्रथम आमची मागणी आहेच की धारावीमध्ये जेवढे जण राहत आहेत त्यांच्या घरातल्या उद्योगांसह त्यांना तिथल्या तिथे त्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही मागणी आहेच. आणि ती मागणी कारण आता धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलेला आहे. इतर ठिकाणी झोपडपट्टीमध्ये साधारणतः 400-450 फुटाच्या जागा मिळतात. इकडे मात्र स्पेशल प्रोजेक्ट असलं तरी 300 फूट. तसं चालणार नाही. या धारावीकरांना सुद्धा 400 नाही तर 500 फूट हे धारावीकरांनी आता ठरवायचंय. 500 फुटापर्यंतची जागा ही दिली गेलीच पाहिजे. आजपर्यंत साधारणतः 50-60 हजार झोपड्या तिकडे पात्र ठरवण्यात आलेले आहेत झोपडीधारक. अजूनही 58,000 अजूनही जवळपास 80 ते 90 हजार झोपड्या या पात्र अपात्रतेच्या सीमेवरती. म्हणजे एवढ्या सगळ्या धारावीकरांना हे आत्ताचे जे विकासक आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं झालं तर अदानी, हे धारावी बाहेर काढतायत का, काढणार आहेत का? हा विषय एक धारावी पुरता होता, तो गेले अनेक वर्ष आम्ही हाताळत होतो. प्रत्येक वेळेला धारावीकर हे माझ्याकडे येतात. धारावी बचाव अशी त्यांनी ती एक चळवळ सुद्धा सुरू केलेली आहे आणि धारावी पुरता विषय मर्यादित होता. त्याच्यामध्ये आताचं जे सरकार आलेलं आहे त्यांनी खास सवलती ह्या अदानींना दिलेल्या आहेत. आमचा कोणत्या व्यक्तीला मी अदानी बोलतो कारण आज अदानींना ते टेंडर मिळालेलं आहे म्हणून मी अदानी बोलतोय. उद्या दुसरं कोणी असताना ह्या सवलती त्याने दिल्या असत्या तर आम्ही त्यांच्या नावाने बोललो असतो. हा विषय आता केवळ धारावी पुरता मर्यादित न राहता हा मुंबईच्या भवितव्याचा झालेला आहे. कारण एक तर आमची जाहीर मागणी मी जी दसऱ्याच्या मेळाव्यात केली होती की ही जी सगळी मोठी जागा आहे आजपर्यंत तिकडे पिढ्यानपिढ्या धारावीकर झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. म्हणजे सगळी गरीबची अशी ती वस्ती आहे. आज तिला सोन्यापेक्षा जास्त भाव आलेला आहे. म्हणून या सगळ्यांची नजर धारावीवरती आलेली आहे. मग त्या धारावीमध्ये माझ्या गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत, पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजेत, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजेत, सफाई मजदूरांना मिळाली पाहिजेत. धारावीकरांना पहिली मिळालीच पाहिजे कारण त्यांचा हा अधिकार आहे. त्यांचं पुनर्वसन त्यांच्या घरातल्या अगदी सूक्ष्म आणि लघु या उद्योगासह तिथे त्यांना ती जागा मिळाली पाहिजे. त्याच्या पलीकडे ज्या सोयी सवलती म्हणतोय ती विशेष सवलत आहे टीडीआरची. तिथे जो काही निर्माण होणारा टीडीआर आहे तो मुंबईभर वापरण्याची मुभा देण्यात येते. मुंबईभर वापरण्यात येत असताना एक तर टीडीआरची बँक केली जाणार आहे. त्याच्यात साधारणतः हा एक लेख परवा लोकसभेमध्ये आला होता, धारावीच्या टीडीआरचा तिढा. हा वाचण्यासारखा आहे मुद्दा म्हणून. त्याच्यात त्यांनी व्यवस्थित दिलेला आहे की इतर विकासकांना सुद्धा
पहिला प्रथम टीडीआर जर वापरायचा असेल तर 40%ची अट ही टाकली आहे की तुम्ही अदानीकडनंच तो टीडीआर घेतला पाहिजे. मग ही जर टीडीआरची सक्ती तुम्ही करणार असाल तर माझं मत आहे की ती अदानीनं का देतात? सरकारने एक कंपनी स्थापन करावी. जसं बीडीडी चाळीचा विकास हा म्हाडा करते आहे तसं धारावीचा विकास हा सरकारने करावा आणि बँक म्हटल्यानंतर तिचा ताबा हा सरकारकडे असायला पाहिजे. टीडीआर विकत घ्यायचा असेल आणि ती सक्तीची होणार असेल मागणी तर हा टीडीआर सरकारकडनं विकत घेतला जायला पाहिजे. कारण नाहीतर आजपर्यंत त्याला एक ते इंडेक्सेशन हा एक शब्द होता, तो कोणाच्या काळात काढला वगैरे हा एक भाग असू शकेल. पण आता मात्र धारावीचा टीडीआर धारावीच्या दराने कुठेही वापरता येईल. म्हणजे काही ठिकाणी स्वस्त होईल, काही ठिकाणी महाग होईल. पण म्हणजे असा की बाकीच्यांकडे शिल्लक असलेला टीडीआर हा कोल्ड स्टोरेज मध्ये जाईल आणि पहिल्या प्रथम अदानींचं भलं कसं होईल ह्याचा विचार याच्यात केला गेला. हे आम्हाला मंजूर नाहीये. जर टीडीआर बँक करणार असाल तर ती सरकारचीच असायला पाहिजे. एक तर टीडीआर कोणत्या आधारावरती तुम्ही गृहीत धरलेलं आहे त्याचं काही नाही, कारण अजून धारावीमध्ये सर्वेच झालेला नाहीये. त्याच्यामुळे टीडीआर किती तुम्ही वापरणार, किती निर्माण करणार आणि या टीडीआरचा दुरुपयोग जसं एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागांमध्ये तिथल्या विकासकांनी केला आणि असं तुरुंगात आहे तसा झाला तर हे महाशय तुरुंगात जाणार आहेत का? त्यांना टाकण्याची हिंमत तुमच्यात आहे का? त्याच्यामुळे पहिल्या प्रथम एक तर सर्वे झाला पाहिजे व्यवस्थित. तो सुद्धा धारावीकरांना कुठे धान दपटच्या पैशाच्या दमदाटीच्या जोरावर झालं तर शिवसेना हा सर्वे हाणून पाडेल. कुठेही दमदाटी चालणार नाही. आणि तिथल्या धारावीकरांचं परत एकदा सांगतो पुनर्वसन तिथल्या तिथेच झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आता माहीम निसर्ग उद्यान तुम्ही धरले का, खाडी धरले का, रस्ते धरलेत का, या सगळ्या हो या गोष्टी धरल्यात का याचं स्पष्ट पाहिजे. दुसऱ्या या लेखामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की साधारणतः असे प्रोजेक्ट करताना सजेशन ऑब्जेक्शन हे जनतेकडनं घेतलं जातं. त्या घेण्याच्या आधी सरकारने हमी दिली की आम्ही सगळे तुम्हाला करून देऊ. हे सरकारने कोणत्या आधारावरती केलं? जर का तुम्ही अजून सजेशन ऑब्जेक्शन आम्हाला कोणाला काही बोलायलाच दिलेलं नाही, जर तुम्ही तसं करणार असाल तर आम्ही सुद्धा आज शिवसेना प्रशासनात नाही. पण शिवसेनेची ताकद ही प्रशासनात असणं आणि नसणं याच्यावरती नाही. शिवसेनेची ताकद ही रस्त्यावरती आणि ती रस्त्यावरची ताकद आज पुन्हा एकदा तुम्हाला जाब विचारण्यासाठी रस्त्यावरती उतरणार आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारला नेमका काय फायदा होणार आहे हे कुठे तसं काही झालेलं नाहीये. कारण 20% सरकार आणि 80% अदानी. बरं यांच्यामध्ये रेल्वेची जागा कोण खरेदी करणार, ते कोणत्या दराने काय करणार, सेवा सुविधा एवढ्या सगळ्या वस्तीला जर ते दार बंद करून घ्या, एवढ्या सगळ्या वस्तीला पाणी कुठून आणणार, त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या ड्रेनेजची जी सोय आहे ती कुठून करणार, रस्ते कसे करणार. एक तर आजच नियोजन शून्य विकास कामांमुळे मुंबईकरांचा जीव घुसमटलेला आहे. एवढं प्रदूषण माझ्या तरी आयुष्यात आजपर्यंत मी काय कोणी पाहिलं नसेल एवढं प्रदूषण हे मुंबईमध्ये होते. केवळ आणि केवळ हे सरकार कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते. मग ती रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट असतील, आणखीन दुसरी कॉन्ट्रॅक्ट असतील. म्हणजे प्रदूषण एक तर नियोजन शून्य कामांमुळे प्रदूषण, मग ते प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा त्याच्यावरती यंत्र त्याचं कॉन्ट्रॅक्ट, ते होऊ नये म्हणून त्याचं कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे सगळं कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. आणि मुंबईतले 3 महत्वाचे प्रकल्प म्हणजे जिकडे आता क्लस्टर प्रोजेक्ट होत आहेत हे सुद्धा हे यांच्या घशात किंवा खिशात घालण्याचं काम सरकार करते. ह्याच्यामधले 3 जे मोठे प्रकल्प माझ्या कानावरती आले ते म्हणजे अभ्युदय नगर, त्याच्यानंतर आदर्श नगर आणि वांद्रा रेक्लेमेशन. याचा पुनर्विकास हा सुद्धा अदानीला देण्यात येण्याचं धाटतंय. म्हणजे सगळं काही पूर्वी एक आपण म्हणायचं वाक्प्रचार जसा भूमी गोपाल की तसा मुंबई अदानी की. ही मुंबई मराठी माणसाने 1960 साली रक्त सांडून बलिदान देऊन मिळवलेली आहे. ही आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही आणि आम्ही ती कोणालाही आंदण देऊ देणार नाही. आणि याकरता सरकारला जाब विचारण्यासाठी अदानीने सुद्धा स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या 16 तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा हा धारावीतून अदानींच्या ऑफिसवरती जाईल. कारण हे कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी विचारलं पाहिजे. धारावीकरांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुमच्यासाठी तुमचं निमित्त आहे, तुमच्या जागा बळकावू देऊ नका. जर कोणी गुंडगिरी करायला आला तर शिवसेनेकडे या. शिवसेनेचे मर्द शिवसैनिक तुमच्या सोबत तिकडे या गुंडांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकारला सुद्धा मी सांगतोय की तुम्ही नावाप्रमाणे मिंदे होऊ नका.
कारण तुमचे सुद्धा दिवस भरत आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाची तारीख जवळ येत चाललेली आहे. इथे काही जरी झालं तरी सुप्रीम कोर्ट बसलेले आहे वरती. त्याच्यामुळे तुम्ही जाता जाता आपली मुंबा आई, मुंबा देवीच्या नावावरनं पडलेलं नाव आहे मुंबई, हे कोणाच्या तरी सांगण्यावरनं कोणाची तरी धुणी भांडी करताना केवळ आणि केवळ आपल्याला खुर्ची मिळाली म्हणून ती आंदण देऊ नका. हे पाप मुंबईला खतम करण्याचं पाप हे कोणी करू नये. आणि जसं मी धारावीकरांना आवाहन करतोय तसंच मुंबईतल्या सर्व जात पात धर्म पक्ष सगळ्यांना आवाहन करतोय की मुंबईचे प्रेमी जे आहेत, कारण मुंबई ही कोणाला रिकाम्या हाताने आणि रिकाम्या पोटाने झोपायला देत नाही. जे जे येतात त्यांना मुंबई आसरा देते आणि त्यांच्या कष्टावरती मुंबई आहे. तर मराठी माणसांनी पण आलंच पाहिजे. जेवढे जेवढे मुंबईकर आहेत, जे मुंबई प्रेमी आहेत, त्यांनी 16 तारखेला हा आपल्या मुंबईच्या मुंबई बचाव नाही, मुंबई बचाव शब्द एवढं बोलण्यामुळे आम्ही काही कमकुवत झालेलो नाही. मुंबईच्या कडे वाकड्या डोळ्याने बघायला याद राखा हे सांगण्यासाठी 16 तारखेचा मोर्चा धारावीतून निघून अदानीच्या कार्यालयावरती जाईल. आणि दुसरा पण मुद्दा आहे, कारण आता जसं हे प्रकल्प एक एक त्यांच्या घशात घालतात तसं वीज बिल सुद्धा अमाप यायला लागलेली आहेत. तो वीज बिलाचा सुद्धा जो प्रश्न आहे तो मुंबईभरांचा आहे आणि तो सुद्धा त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट किंवा ते सुद्धा काम अदानीच करायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्याच एकदा सोक्ष आता लावायची वेळ आलेली आहे की मुंबईकरांनी नुसते कष्टच उचलत बसायचे का. आणि मुंबईचे सगळे चांगले म्हणजे आता डायमंड मार्केट असेल सगळं असेल ते अहमदाबाद, ते सगळं गुजरातला. मग मुंबईकरांनी करायचं काय आणि मुंबईकरांनी नुसतं काय यांची धुणी भांडी करायची का. तर ह्या सगळ्याचा एक तुकडा पाडण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी वीज बिलाचा आहे, धारावीचा आहे, एकूण टीडीआरचा आहे, बाकीच्या झोपडपट्ट्या योजना ज्या काही धोक्यात येणार आहेत त्यांचा आहे. आणि एवढं केल्यानंतर जे घरं घेणारे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना याचा फायदा काय होणार आहे. आणि म्हणून मी परत सांगतो की आम्ही कुठेही विकासाच्या आड नाही. आम्ही विकासाच्या आड असतो तर शिवसेनेकडे मुंबई असताना जो विकास आम्ही केला तो झालाच नसता. कोस्टल रोड हे आमचं स्वप्न हे येत्या 1-2 वर्षात आता पूर्ण होईल. असे मुंबईतले आम्ही जलबोगदे केलेले आहेत, अनेक रस्ते केले आहेत, उड्डाण पूल केलेले आहेत, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. करोना काळात मुंबई आणि धारावी मॉडेल हे सगळ्यात जगात त्याची वाहवा झाली. धारावी मॉडेल त्यावेळेलाही कुठेही नव्हते. म्हणजे धारावी जेव्हा अडचणीत होते, धारावीतली लोक जगतायत की मरतायत अशा अवस्थेत असताना हे विकासक वगैरे कोणी मदतीला आलेले नव्हते. आज सगळं मैदान साफ झालंय असं त्यांना वाटत असेल तर तसं झालेलं नाही. शिवसेना तुम्ही किती फोडायचा प्रयत्न केला, तिला प्रशासनातून बाजूला काढायचा प्रयत्न केला, कशाला. माझं आज पुन्हा आव्हान आहे की 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या, 5 राज्यांच्या झाल्या, भाजपाला भरघोस यश मिळालं. चला माझं आव्हान आहे की पहिली तुम्ही मुंबई महापालिका निवडणुका घ्या, मुंबई महापालिकेची निवडणुका, आणि त्या पलीकडे जाऊन आज सामनाच जो अग्रलेख आहे की एवढी तुमची लाट आहे तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक तुम्ही लोकसभेची बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा. बॅलेट पेपरवरती म्हणजे आमच्याही मनामध्ये शंका नको. कारण आता सगळं वातावरण विरोधात असताना मध्ये सगळे जे काही एक्झिट पोल आणि काय सगळे पोल बिल येत होते ते उलटे पालटे करणारे निकाल लागतात. हे कसं घडलं हे मतदाराला हा प्रश्न पडत असेल तर ती शंका दूर करायला एकच निवडणूक, जर दम असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या. बॅलेट पेपरवरती मतमोजणी करायला वेळ लागत असेल मान्य आहे, पण ज्या वेळेला निवडणुका लांबवल्या जातात, अगदी सिनेटची निवडणूक सुद्धा, साधी सिनेटची निवडणूक तुम्ही लांबवताय त्याच्यात वेळ नाही जात. मग मतमोजणीसाठी जिकडे लोकशाहीचं आणि देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तिला मतमोजणीसाठी 2-3 दिवस लागले तर त्याच्यात फरक काय पडतो. आज सुद्धा महापालिकेची निवडणूक वर्ष 1.5 वर्ष तुम्ही पुढे ढकललेली आहे, त्याच्यात वेळ नाही जात. तर तो जो वेळ आहे त्याच्यापेक्षा हा वेळ अगदी कमी आहे. तर तुमच्यात हिंमत असेल आणि तुमच्यात एवढा आत्मविश्वास भरला असेल तर उद्या होणारी लोकसभेची निवडणूक ही एकच निवडणूक देशभर बॅलेट पेपरने यांनी घेऊन जिंकून दाखवली. आणि नाही तर पहिली मुंबई महापालिकेची निवडणूक यांनी बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवली. असो, हे सगळे प्रश्न आहेत, पण हा विषय जेव्हा मुंबईकरांच्या गळ्याशी आलेला आहे तेव्हा हा फास तोडण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि परत सांगतो, शिवसेना कुठे प्रशासनात नाही म्हणून आता मोकळं राहणे असं ज्यांना वाटत असेल त्यांना वटणीवर आणण्यासाठी 16 तारखेला धारावीतून अदानींच्या ऑफिसवरती शिवसेनेचा विराट मोर्चा धडकणार आहे. मी तमाम मुंबई प्रेमींना आवाहन करतोय, आपण सगळेजण त्याच्यात सहभागी व्हा.
सहभागी होणार आहात, तुम्ही स्वतः त्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहात का? हो, नाही तर तुम्ही करताय, मी माझी हरकत नाही. तुम्ही करणार असाल तर तुम्ही करा, मुंबई प्रेमींनी करावं, मी तर करणारच आहे. या मोर्चाचं नेतृत्व मी करणार, पण तुमची तयारी असेल आणि तुम्ही करत असाल तुम्ही जरूर करा. हा 16 तारखेला दुपारी 3 वाजता धारावीतून हा मोर्चा निघेल. माझ्या आव्हानामध्ये मी तमाम मुंबई प्रेमींना आवाहन केलेले आहे. त्याच्यात जात पात धर्म पक्ष सगळ्यांना सांगितलेलं आहे. इंडिया अलायंस की बैठक पोस्टपोन हो गई है, सर क्या आपको इस बात की जानकारी थी? क्योंकि मैं 16 तारीख को मोर्चा में आने के लिए आपको भी आमंत्रित करता हूं, क्योंकि मुंबई का विषय है, धारावी का विषय है, तो आप भी उसमें आएंगे. अदानीच्या बाजूनं भूमिका दिसते आहे आणि मध्यंतरी त्यांनी असं म्हटलं होतं की अदानी धारावी विकास प्रकल्पाबाबतीत उद्धव ठाकरेंचे जर काही मतभेद किंवा गैरसमज असतील तर ते मी भेटून दूर करेन. माझे गैरसमज असावेत अशीच माझी इच्छा आहे की हे जे काय सगळं मी मांडलेलं आहे, हा सुद्धा पेपरमध्ये आलेला हा लेख आहे, हा सुद्धा तुम्ही वाचा. हे सगळे माझे गैरसमज असावे आणि इतरांना जशा काही गोष्टी बंधनकारक आहेत तशा अदानींना सुद्धा असाव्यात आणि त्यांना दिलेल्या सवलती हा माझा गैरसमज असावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. एकाने कोणतरी बोला ना. शरद पवारांनी या विषयावर जर तुमच्याशी चर्चा केली तर त्यातून मी आता 16 तारखेचा मोर्चा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांपेक्षा सरकारने भूमिका जाहीर करावी. ती नेमकं काय आहे, टीडीआर कशाच्या आधारावरती तुम्ही काढले, टीडीआरची बँक अदानीच्या ताब्यात बँकेच्या ताब्यात का देणार आहात, ती सरकारकडे का नाही, आणि बीडीडी चाळीचा विकास जसं म्हाडाच्या अंतर्गत करतोय, कारण याच्यामध्ये शेवटी अदानी स्वतः उभं राहून विकास करणार आहेत का, ते सुद्धा सब कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहेत. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा हाही विचार चालला होता की जशी ती झोपडपट्टी पुनर्विकासासाठी आपण एक कंपनी केली होती तशी एक कंपनी करून धारावीचा विकास करा. जगातले चांगले तिथले लोक येतील, टाउन प्लॅनिंग होईल. आता टाउन प्लॅनिंग सुद्धा मला वाटतं सरकारने करून त्यांना दिले, मग अदानीने काय केले, ते सब कॉन्ट्रॅक्ट नेमणार, पैसा सरकारचा, जमीन टीडीआर आधी विकून पळाले तर कोण काय करणार. त्याच्यामुळे पहिला टीडीआरचा एक निकाल लावा आणि टीडीआरचा निकाल लावल्यानंतर जोपर्यंत तिथला विकास होत नाही तोपर्यंत टीडीआर विकायला बंदी करा. मी शिवसेनेपुरतं बोलतो, बाकीच्या पक्षांचं मी बोलत नाही. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, शिवसेनेचा मोर्चा मी आज जाहीर केलेला आहे. मला असं वाटतं की ते सगळे विषय आज मी याच्यात गुंतागुंत करत नाही. प्रत्येक प्रश्नाचं वेगळं महत्व आहे. आज मात्र हा मुंबईच्या जीवाभावाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा मी मांडलेलाच आहे. त्याच्यासाठी माझ्या पदाधिकाऱ्यांना मोर्चे काढायचे मी आदेश दिलेत. मी सुद्धा काही वेळेला तिकडे सुद्धा जाईन. धारावीच्या मोर्चाचं नेतृत्व मी करणारच आहे. मी आपल्यालाही सुद्धा सांगतोय की आपण नेतृत्व करू शकत इच्छित असेल जरूर या, कारण आपण सुद्धा मुंबई करणार. क्लस्टर डेव्हलपमेंटचा तुम्ही मुद्दा घेतला, क्लस्टर डेव्हलपमेंटला धरून कुठेतरी मुंबईकरांची दिशाभूल केली जाते सरकारकडनं. नाही, सगळे एकासाठी का, सरकार हे कोण चालवतंय आणि सरकार कोणासाठी चालवत आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नुसती गुलाबी स्वप्न दाखवून आज सुद्धा माझ्या कानावर आलं की धारावीकरांना जे काम चालू असताना तिथून त्यांना जे जागा देणार आहेत त्या तिथल्या 10 किलोमीटरच्या परिसरात म्हणजे तिथे मिठाघरं सुद्धा येतात. मग एकदा तिकडे घरे दिल्यानंतर परत तिकडे त्यांना घरं देणार का, तर तिथल्या तिथे घरं जसं बीडीडी मध्ये आम्ही केलं होतं, सुरू केलं, तसं तुम्ही धारावीत करा आणि विकास करून तिथल्या लोकांना पहिलं घरं उद्योगासह, कारण त्याच्यात कुंभारवाडी पण आहेत, बरेच बांधकाम आहेत, तर त्या सगळ्यांना त्यांचे उद्योगधंदे तिकडे करता येतील. आणि त्या व्यतिरिक्त मी म्हटलं जसं गिरणी कामगार आहेत, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही काही प्रमाणात इतरांसाठी घरं बांधा, जरूर बांधा. पण जे माझ्या मुंबईचं आर्थिक केंद्र गुजरातला पडलं होतं तसं एक आर्थिक केंद्र मला धारावीत पाहिजे. एक आर्थिक केंद्र मला धारावीत पाहिजे, कारण धारावीच्या बाजूची सोन्यापेक्षा जास्त मोलाची जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. कशासाठी घातली, काय मुंबईला उपयोग आहे त्याचा. तर मुंबईमध्ये सुद्धा आर्थिक केंद्र पाहिजे. जे उद्योग मुंबईच्या बाहेर पळवले जात आहेत ते थांबले पाहिजेत. तुम्ही सगळं मुंबईला गुजरातला नेणार म्हणजे मुंबईला काय तुम्ही उकिरडा करण्याचा विचार, मुंबई तुम्ही एका माणसाच्या घशात घालायला बघताय, तर ते नाही म्हणत.
जो मैंने जैसे कहा कि सारी बातें सिर्फ अदानी के लिए की जा रही है ऐसे लग रहा है। टीडीआर की बात तो मैंने की कि टीडीआर की एक बैंक बनाने जाने वाले हैं जिसका अधिकार सरकार के पास होना चाहिए, और टीडीआर अगर इस्तेमाल करना है तो पहले वहां के जो जितने धाराविकर हैं उनको वहीं पे पहले घर देना ही चाहिए, और वो भी 300 फुट वगैरह नहीं, जैसे 400 फुट हो या 500, वो तो देना ही चाहिए। साथ ही साथ मेरे पुलिस कर्मचारी है, गिरणी कामगार है, सफाई मजदूर है, सबको घर दे दो, वहाँ गवर्नमेंट के कर्मचारी है। और उसके बाद जो आर्थिक केंद्र मुंबई में होने वाला था वो गुजरात में लेके गए, वैसा दूसरा आर्थिक केंद्र मुझे धारावी में चाहिए। मुंबई कोई किसी की बर्तन मांजने वाली कोई कंपनी नहीं है। मुंबई देश को संभालती है। आज तक जितना रेवेन्यू सेंटर में जाता है, माना जाता है 35 से ज्यादा % अकेली मुंबई देती है। तो इसलिए मुंबई को आर्थिक राजधानी कहते हैं। तो वो शायद कुछ लोगों के पेट में दर्द होता है कि अरे मुंबई क्यों, हमारा गांव होना चाहिए। करो ना, अपना गांव का विकास करो, लेकिन इसका मतलब ये नहीं कि मुंबई को खत्म करो, हम नहीं होने देंगे। इलेक्शन कमीशन को जो आपने पत्र लिखा था धन को लेकर, इलेक्शन कमीशन को जो आपने पत्र लिखा था धन को लेकर जो वोट हो रही है, आज तक इसका कोई उत्तर आया नहीं। शायद 20-25 दिन तो हुए, चुनाव के पहले मैंने लिखा था, और थोड़े दिन में इंतजार करूंगा, एक बार शायद और पत्र लिख लूंगा, लेकिन इलेक्शन कमीशन से कोई जवाब नहीं आया तो मैं मान लूंगा कि अब मैं भी आगे आने वाले चुनाव में जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, गणपति बप्पा मोरया, हिंदुत्व का प्रचार कर अगर वोट मांगू तो वो अपराध नहीं होगा। सर एक चौंकाने वाला रिपोर्ट सामने आया है नेशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो का, जिसमें बताया गया है 2022 में सबसे ज्यादा जो अपराध महिलाओं के प्रति हुए हैं वो मुंबई शहर दूसरा है और महाराष्ट्र राज्य दूसरा है। और अगर पहले की बात करें तो उत्तर प्रदेश राज्य पहला है और पहला शहर दिल्ली है। तो 2022 में 6000 से अधिक अपराध महिलाओं के खिलाफ हुए हैं मुंबई शहर में। क्या कहना चाहेंगे इसको लेकर? और क्या कहना चाहिए, कहने की जरूरत ही नहीं है। मैंने उस वक्त कहा था, मराठी में बोल रहा कि सरकार चालवायला नालायक है। दूसरा शब्द क्या है मुझे बताओ। अरे पहले सीनेट का इलेक्शन ले लो। सर मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा प्रभावी ठरली, महाराष्ट्रामध्ये पण केंद्र सरकारच्या मला कळलं, जरा परत मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा हिचा प्रभाव ठरला, परिणाम दिसला। केंद्र सरकारच्या पण राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांसाठी नहीं, लाडली बहना ठीक है, पर लाडली बहना हा जो प्रश्न होता कि 1.5 साल मुंबई में ज्यादा से ज्यादा मुंबई नंबर 2 पर है, महिलाओं के ऊपर अत्याचार हुए हैं। तो लाडली बहना ये जो बात है, मध्य प्रदेश में शायद उसका उपयोग या ये हुआ होगा, मणिपुर में क्यों नहीं हो रहा है, महाराष्ट्र में क्यों नहीं हो रहा है? क्या उनकी सब बहना होती है। माझा प्रश्न असा आहे हो, पण म्हणूनच माझं काय म्हणणं आहे की लाडली बहिणा जर मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाले असेल तर मुंबईमध्ये, आता आपण प्रश्न विचारला, महिलांच्या अत्याचारात मुंबई नंबर 2 हे लज्जास्पद आहे का? इकडे इथल्या महिला बहिणी नाही आहेत आपल्या? मणिपूर मधल्या भगिनी नाही आहेत महिला? नाही, पण केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणात योजना आहे। EVM मुद्द्यावर तुम्ही भूमिका मांडली, आज सामनामध्ये ही भूमिका मांडली गेली आहे, पण 5 राज्यांच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली होती। ते म्हणाले की आता भाजपच्या विजयानंतर ईव्हीएम वर खापर फोडलं जाईल, तर तेच आता पुन्हा सुरू झालं। माझं म्हणणं तेच आहे। ऐका एक मिनिट, फक्त साहेब माझा एक प्रश्न पूर्ण होते की जेव्हा विरोधी पक्ष जिंकतात तेव्हा ईव्हीएमच्या बाबतीत भूमिका नसते, पण भाजप जेव्हा जिंकतो, ऐका एक मिनिट ऐका, महापालिकेत म्हणून माझं मत असं आहे की एकदा याचा विषय संपवून टाका, कारण ज्या वेळेला काँग्रेस जिंकत होते तेव्हा इथलेच हे जे आता मध्ये ज्यांचे काही चित्रफिती आपल्या माध्यमातून आल्या होत्या तेच ईव्हीएमच्या विरोधात लढत होते, त्यांनीच आम्हाला एक प्रेझेंटेशन दिलं होतं। तर हे उघड सत्य आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची शासन कथा, माझं उलट मी देवेंद्रजींच्या बाजूनी बोलतोय की तुमची लाट आहे हे, आणि ईव्हीएमचा संशय खोटा आहे, तो खोटा ठरवण्यासाठी एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, म्हणजे विषय संपून राहुल गांधींनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत विधान केलं होतं, त्यांचा पनौती जो उल्लेख केला होता, त्याचा फटका
5 राज्यांच्या निकालांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नाही, मी त्या राज्यात काही फिरलेलो नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाही. मी माझ्या महाराष्ट्रापुरता आणि मुंबईपुरता बोलतोय. म्हणून मुंबईच्या पुन्हा एकदा सांगतो, गळ्याशी येणारा विकासक त्याला जाब विचारण्यासाठी येत्या 16 तारखेला दुपारी 3 वाजता धारावीतून मुंबई प्रेमींचा मोर्चा शिवसेनेच्या माझ्या नेतृत्वाखाली निघेल आणि तो अदानीच्या ऑफिसवरती जाईल. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.